मानो हाय. हॅलो. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आपण चढता उतरता क्रम व्हिडिओ यापूर्वी पाहिला. तुम्हाला सर्वांना चढता उतरता क्रम छान लिहायला जमायला लागलाय, हो की नाही? आज आता आपण नवीन खेळ शिकणार आहेत. हा खेळ आम्ही चढता आणि उतरता क्रम यासाठी घेणार आहोत. बघा, इथं आपल्या पेटीमध्ये विद्यावर्धिनी पूरक साहित्यामध्ये 1 ते 100 अंक असे मिळालेले आहेत. तेच सर्व अंक आम्ही इथं घेतलेले आहेत. आणि त्या दिवशी शूटिंगमध्ये इथं शब्द डोंगरसाठी माझ्या शाळेमध्ये आरेखन केलेलं आहे. तुम्ही अगदी खडूनी, जर आरेखन नसेल तर खडूनी देखील तुम्ही अशा पायऱ्या केल्या तरी चालतील. खेळ पहिल्यांदा समजून घेऊयात. इथं मी मुलांना 6-6 अंकांचे गट दिलेले आहेत, वेगळे वेगळे. कोणत्याही आदल्यामधल्या 6 अंक घेतलेले आहेत. किंवा मुलांना यामधून सांगायचं तुमच्या आवडीनं कोणतेही आवडीने 6 अंक घ्या. मुलांनी ते 6 अंक घ्यायचे आहेत. राजवर्धिनी इकडे ये. बघा, आता ती सुरुवातीचे हे अंक घेईल. अगोदर ही पहिली ओळ आहे ना अंकांची, वाच. हां, 60, 83, 25, 56, 40, 93. छान, व्हेरी गुड. आणि हे 6 अंक घेऊन मुलांनी चढता क्रम कसा असतो, लहान संख्यांकडून मोठ्या संख्यांकडे, आणि उतरता क्रम कसा असतो तर मोठ्या संख्यांकडून लहान संख्यांकडे. आणि यापूर्वी देखील मी सांगितलेलं आहे की मुलांना सर्वात लहान सर्वात मोठी संख्या ओळखता आल्याशिवाय चढत्या उतरत्या क्रमाकडे जायचं नाही. आता आमच्या मुलांचा खूप सराव झाला आहे म्हणून आम्ही हा खेळ घेत आहोत. राजवर्धिनी, ह्या ज्या 6 संख्येत आत्ता तू वाचल्यास त्या इथे बघ, इथं पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्यांवरती चढत्या क्रमाने मांडून दाखव. चल, हां घे. लहान इथे वर ठेवायची का? लहान खाली. चढता क्रम कसा आहे, खालून वरती जाणार आहेत ना आपण चढत्या क्रमाला, आणि उतरत्या क्रमाला वरून खाली आपोआप उतरता क्रम तयारच होतो. हां, ठेव तिथं, इथं 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 ठेव. हां, संख्या वाचते किती आहे? 25, छान. त्यानंतर संख्या बघ सगळ्या कोणत्या आहेत तुझ्या जवळच्या. 40, छान, व्हेरी गुड, 56, व्हेरी गुड, 60, छान, 83, छान. 93. बघा, आता ह्यांचा सराव खूप छान झालता. पण परत मुलांना रोज आपण फळ्यावरती संख्या लिहून देणार, मग मुलं संख्यांचा चढता उतरता क्रम घेणार, हे करण्यापेक्षा मुलांना स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य द्या की तुमच्या आवडीनं कोणत्याही 6 संख्या घ्या, त्या इथं ठेवा आणि चढत्या क्रमाने तुम्ही मांडून दाखवा. आता ह्या संख्यांचा चढता क्रम आम्हाला राजवर्धिनी वाचून दाखव. चल. हां, 25, 40, 56, 60, 83, 93. आता सेपरेट तुला उतरता क्रम लावावा लागेल का ह्या संख्यांचा? नाही. कारण उतरता क्रम कसा तयार झाला वाचून दाखव मग. 93, 83, 60, 56, 40, 25. व्हेरी गुड. आणि जर समजा मुलांना त्यातून पण अशा 6 अंक दिल्यानंतर कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही सुरुवातीला 3 अंक द्या, 2 अंक द्या, 4 अंक द्या. आणि सर्वात महत्त्वाचं, मुलं चढता उतरता क्रम सोडवत असताना जर त्यांचं कन्फ्युजन होत असेल, जमलिंग होत असेल तर त्यांच्यासमोर असा अंकांचा तक्ता द्या. अगदी छापील असा नाही, समोर तुम्ही 1 ते 100 अंकांचं वहीमध्ये लिहिलेलं किंवा पानावरती लिहिलेले 1 ते 100 अंक ठेवायचे त्यांच्यासमोर. ज्या 6 संख्या काढल्यात त्या इथं ठेवायला लावायच्या त्यांना, आणि त्यांना म्हणायचं 1 पासून शोधत जा की त्या संख्याचा क्रम कुठं येतोय आणि कसा येतोय. यामधून देखील मुलांना संख्यांचा चढता आणि उतरता क्रम समजून जातो. कसं ते बघा. शौर्य, ह्यातल्या तुझ्या आवडीनं कोणत्याही 6 संख्या उचल आणि इथं ठेव. चल, पटपट उचल आणि ठेव तिथं. चल, कोणत्याही उचल बाळा. मांड इथे, कशाही मांड. इथं 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 मांड, इथं मांड, इथं मांड. हां, आता काय कर माहिती का, मांडताना ठीक आहे, ठेव इथं, ठेव संख्या तू. मग आपण त्याचा क्रम कसा लावायचा ते ठरवूयात. मांडून ठेव, चढत्या क्रमाने लावू नको, कशा पण ठेव. क्रम आपल्याला ह्या तक्त्यामधून शोधायचा आहे. थांब 1 मिनटं, मी लावून देते. हां, मांड पटपट. चल, ठेव. हां, व्हेरी गुड, छान, शाबाश, छान, व्हेरी गुड. आता शौर्य, ह्या संख्या एकदा वाच बाळा. 82, 31, 42, 27, 1, 97. व्हेरी गुड. आता ह्या सर्व संख्यांमध्ये ह्या तक्त्यामध्ये सगळ्यात आधी संख्या कोणती येते? 1. चल, तिथं खाली मांडून घे त्याचा क्रम लगेच. हां, त्याच्या खाली आता पुढची संख्या थोडी ह्याच्या खाली मांडायची. आता ह्या सर्वांमध्ये त्याच्यानंतर तक्त्यामध्ये संख्या कोणती येईल बघ बरं. इथं 1 नंतर आपल्याकडे कोणत्या कोणत्या आहेत? 82, 31, 42, 27 आणि 97. आता बघत जा, आधी कोणती येईल संख्या? 27. आता त्याला येतंय त्यामुळे तो पटपट मांडून घेतोय. पण तुम्ही या पद्धतीनं करू शकताय. बघ, त्यानं घेतला मांडून पटपट. हां, छान, व्हेरी गुड. हा झाला, त्याने संख्यांचा चढता क्रम लावला. पण चढता क्रम म्हणजे लहानापासून मोठ्याकडे असतो, उतरता क्रम मोठ्याकडून लहानाकडे असतो. यासाठी तुम्ही अशी आकृती जर वापरली तर ती मुलांच्या लवकर लक्षात येईल. आणखी एक जण कोण करून दाखवते बाळांनो? चला, ये हो ये, चल. ह्या संख्या वाच अगोदर आणि मग त्यांचा क्रम हे बघ, या बाजूला चढता क्रम त्याचा मांडून दाखव. संख्या वाच पटपट. 29, 77, 13, 64, 33, 2. छान. आता त्यांचा चढता क्रम कसा लावते दाखव आम्हाला लावून. 2
इथं ठेव, इथं ठेव. हां छान, ओके. 2 हां 13 हां छान. 13 त्यानंतर 29 व्हेरी गुड. 70 ऐ ऐ ऐ ऐ इकडं आहे का संख्या अजून? नीट बघ, तिन्ही संख्या नीट बघ. 33 हां 64 छान 70 छान. आता ह्या चढता क्रम जो झाला ना संख्यांचा तयार, तर आम्हाला वाचून दाखव. चल. हां 2 13 29 33 64 77 आणि उतरता क्रम आता तुला सेपरेट मांडावा लागेल का इथं? वाच, उतरता क्रम वाच. 77 64 33 29 13 2 व्हेरी गुड. अजून लावायचं आहे का कोणाला? चला या राजवीर, आता ह्या संख्या बाजूला काढ आणि ह्या संख्या वाच. थांब मी काढते बाजूला. राजवीर ये, ह्यातल्या घे संख्या. चल ह्या वाच. हां वाच, अगोदर वाच की संख्या. अरे नाही बाळा, ह्या 6च्या 6 संख्या वाच आधी. हां 7 इथून रे. 99 22 75 7 46 68 हां चल आता चढता क्रम मांड पटपट. चल, चुकायचं नाही बाळा. 7 व्हेरी गुड. हां चला पुढे कोणता येईल बघ. छान व्हेरी गुड. पुढे छान, शाबाश. हां पुढे. हां बरोबर आहे. छान. पुढे व्हेरी गुड. पुढे. हां आता हा तयार झालेला चढता क्रम वाचून दाखव आम्हाला. 7 22 46 68 75 90 आता उतरता क्रम तुला सेपरेट लावावा लागेल का? उतरता क्रम तयारच झाला, एकदा वाचून दाखवतो. चल 99 75 68 46 22 व्हेरी गुड, सुपर. छान. बाळांनो, तुम्हाला खेळ आवडला का चढता उतरता क्रम? आता मी तुम्हाला फळ्यावरती संख्या देणार का चढत्या उतरता क्रमाला? नाही. तुम्ही ह्याच्यामधून तुमच्या आवडीनं कोणत्याही 6 संख्या घ्यायच्या आणि त्याचा असा चढता क्रम लावायचा. उतरता क्रम तयारच होतो मनाने आणि तो तयार झालेला चढता आणि उतरता क्रम आणि तुम्ही घेतलेल्या संख्या कुठं लिहायच्या? वहीमध्ये लिहायच्या. आता आजच्या घरच्या अभ्यासाला देखील मी काय करते, ह्याचा फोटो पाठवते. खेळ आवडला? खेळणार? चला खेळा. छान, व्हेरी गुड बाळांनो. तुम्हाला देखील हा चढता उतरता क्रम खेळ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटक घेऊन.